भावानं नवीन गाडी घेतली म्हटल्यावर फिरण्याला काय सुट्टी आहे वय. चला तर मग आता मी चालली बघा फिरायला. तो म्हणजे पाचेगावचा घाट फिरायचा म्हटल्यानंतर ना एक मज्जाच वेगळी असते पहा. घाटातून जायचं म्हटलं तर मज्जा तर खूप असते, पण प्राण्यांची भीती मात्र खूप वाटते काय. कारण की जंगलच असं आहे पहा. सगळीकडे दाट झाडी, डोंगर, पण काय हॉटेलच नाही राव. चला तर मग निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत असत फिरत राहायचं. बापरे! फिरता फिरता हे पहा लांडगे एक म्हणतात, दोन दोन आणि तीन तीन. मी तर पहिल्यांदाच पाहिलं होतं बाबांनो. तुम्ही पाहिले का याआधी कधी? आणि पाहिलं असेल तर कमेंट करा काय. पहिल्यांदाच पाहताना आनंद पण तितकाच होत होता आणि भीती पण इतकीच वाटत होते. ते काही पुढं पळतच नव्हतं. एक तर आमच्याकडे पाहतच बघत राहिला होता. मला तर भैयानंच दाखवलं, "हे पहा लांडगा बघ." आणि हे काय लांडगा मी बघत होते, पण व्हिडिओ शूट चालू होतं हे मला माहीतच नव्हतं. बघता बघता पवनचक्की फिरायला कधी आली हे समजलंच नाही. तर म्हटलं भैयासोबत थोडं फिरून घ्यावं. फिरताना काय वाऱ्यासोबत उडती का काय असं वारं होतं. पवनचक्कीचं वारं काय थोडं गार असते व्हय. थोडं बबड्यासोबत थोडं फोटो काढलं. बबड्यासोबत काढता काढता माझं फोटो किती काढावं हेच मला काय समजत नव्हतं. मला काय फक्त पोज द्यायची होती, पण फोटो काढणारा मात्र कंटाळूनच गेला होता. "ए बाई किती फोटो काढणार आता? बस की आता मला पण तुझ्यासोबत फोटो काढायचा" असं म्हणत भैय्याला पण माझ्यासोबत फोटो काढा म्हटलं, तर भैय्यासोबत आता थोडे फोटो काढले. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चलो बाय.